नमस्कार. संवाद महाराष्ट्र चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि कालच तुम्ही बघितलं असेल, राज ठाकरेंनी घणघाती भाषण त्यांच्या मेळाव्यामध्ये केलं आणि त्या मेळाव्याचं पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर शिंदे गटाचे म्हणजे शिवसेना आहे त्यांच्यामध्ये पडलेला आहे आणि सगळ्यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका करण्यासाठी सुरुवात केलेली. नेमकं प्रकरण काय होतं, तर ते प्रकरण असं होतं की राज ठाकरे यांनी शिंदेंना चाटुगिरी किती दिवस करणार हे शब्द वापरले. पण जे एकनाथ शिंदे ज्या वेळेला राज ठाकरे साहेबांची ज्या वेळेला दीपोत्सव कार्यक्रम त्या दिवाळीला राजसाहेब त्यांना स्वतः बोलवायचे, राजसाहेब स्वतः त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवायचे. राजसाहेब बोलायचे की शिवसेना ही शिंदेकडे आहे, म्हणजेच उद्धव ठाकरेंना शिवधनुष्य बाण पेरला नाही म्हणून आज एकनाथराव शिंदे हे शिवधनुष्य पेरतायत. हे सगळे शब्द राज ठाकरे साहेबांनी पाठीमागे बोलले गेले होते. पण आज त्यांची दोघांच्या मध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे. ती पडलेली आहे एकाच कारणामुळे. जे कारण होतं की जे नमो सेंटर जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांवरती आता करण्याचा प्रयत्न शिंदे हे तिथे आता मंत्री आहेत त्यामुळे आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे ते करतायत. या कारणामुळे एक राजसाहेब ठाकरेंना राग आला आणि ते बोलले, किती दिवस तुम्ही मोदींची चाटुगिरी करणार, भाजपची चाटुगिरी करणार. याच्यामुळे आता ज्या एकनाथराव शिंदेचे जे प्रवक्ते असतील, जे नेते मंडळी असतील, त्यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये शंभूराज देसाई असतील, शिरसाट असतील किंवा उदय सामंत असतील, यांनी राजसाहेब ठाकरे यांना एक प्रकारे एक इशारा दिलेला आहे की आमच्या नेत्यावरती जर तुम्ही आरोप केले तर आम्ही ते आरोप खपवून घेणार नाही.